ग रेखा? रात्रीचे 10 वाजलेत, झोपायची वेळ झालीये. का ग? नाही, तारिणी आत्ता येते ना घरी, म्हणून विचारलं. कुठे होतीस इतका वेळ? आता काय बाईसाहेबांचं लग्न झालंय, पुन्हा होणार आहे. आता काय विचारायची सोयच नाही ना. काही विचारलं की नवऱ्याचं नाव पुढे करणार, हो ना तारिणी? नाही तर काय, लग्नाआधी ही असली नाटकं करून केदारला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंय आणि मग काय लग्नच केलं. आणि काय तर म्हणे खांडेकरांची मोठी सून. वागणं बदलत नाही ना, पण चांगल्या घरातल्या मुली ही असली फेरं करत नाहीत. एवढ्या रात्री गोंधळ घालायला काय झालं? गोंधळ? 2 शब्द बोलले तिला तर लगेच गोंधळ घातला का? तुझ्या लाडक्या नातीला विचार ना, रात्री 10 नंतर घरात येते, गेली कुठे होती ती? तारिणी, कुठे गेली होतीस? केदार बरोबरच ना? झालं तर आता जावयाला बोलवायचं, शहानिशा करायला. आणखी काही प्रश्न आहेत? हिच्या जागी जर काव्या किंवा नमा असत्या तर त्यांच्याशी अशीच बोलली असतीस का ग? घर डोक्यावर घेतलं असतंस. पण इथे तारिणी आहे म्हणून वाटेल ती मनमानी चालू द्यायची ना? हे बघा आई, चांगल्या घरातल्या मुली हे असलं वागत नाहीत. लोक काय म्हणतील? काय म्हणतील? नवऱ्याबरोबर फिरायला गेली, चुकीचं काय त्यात? नवऱ्याबरोबरच फिरायला जाणार ना. हे लोकांचं बाजूला राहू द्यात ग. तुमच्या तोंडाच्या पट्ट्या आधी बंद करा. अहो, घ्या, ज्यांचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. उद्या लोक शेण घालतील ना तोंडात, तेव्हा येऊ नकोस आत्या आत्या करत. हे नंतरचं नंतर बघू. हा तारिणी, हे बघ, यानंतर कुठेही बाहेर फिरायला जायचं नाही. काय आहे माहितीये का, उद्यापासून तुझ्या लग्नाचे सगळे विधी सुरू होतील. उद्या मुहूर्तमेढ रचल्यानंतर 4 दिवसात लगेच लग्न आहे. तेव्हा तुमचं फिरणं, गप्पा मारणं थोडे दिवस थांबा, जरा धीर धरा. लग्नानंतर या सगळ्या गोष्टी करायला वेळ आहेच ना. हा, मालती, मुहूर्तमेढीची तयारी कुठपर्यंत आली? झालीये ना? मग चला. तारिणी,